कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती की आता साहेब या निवडणुकीची आता लास्ट ओव्हर राहिलेली आहे आणि या लास्ट ओव्हरला आम्ही सगळेजण सक्षम आहोत की कशा पद्धतीनं 6 आणि 4 मारायचे। आणि ही महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आजची ही सभा आज खरं म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहिती की इथं एक मोठा इतिहास राहिलेला आहे। आणि खऱ्या अर्थानं थोरात साहेब आपल्याला सांगू इच्छितो की जेव्हा जेव्हा कोल्हापूरमध्ये कुठलीही निवडणूक असली तर त्या निवडणुकीच्या माध्यमातून आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब इथे यायचे आणि इथं खऱ्या अर्थानं ती सभा व्हायची। आणि ती सभा झाल्यानंतर इथलं वातावरण हे काँग्रेस पक्षाबरोबर जसं होतं तसंच त्या ठिकाणी राहायचं, हे निश्चितपणे प्रत्येक निवडणुकीला आम्हा सगळ्यांना अनुभवाला मिळालेलं आहे। आणि आज खऱ्या अर्थानं हा जो परिसर आहे हा परिसर जसा पक्षाबरोबर उभा राहिला तसाच आदरणीय सतेज पाटील साहेबांच्या मागे देखील ही ताकद इथं सगळेजण त्या ठिकाणी उभा प्रत्येक निवडणुकीमध्ये करण्याची जबाबदारी प्रत्येक माणसाने या ठिकाणी घेतली। आज खरं म्हणजे आपल्याला माहिती की 10-11 वर्षानंतर ही निवडणूक होते। 2015ला ही निवडणूक झाली होती आणि आज 10 वर्षानंतर ही निवडणूक होते। एक मोठी जबाबदारी आज आम्हा सगळ्यांच्यावर आलेली आहे। खरं म्हणजे ही निवडणूक मागच्या 5 वर्षामध्ये व्हायला पाहिजे होती, पण या सगळ्या महायुतीच्या कारभारामुळं आज खऱ्या अर्थानं अनेक लोकांच्यावर अन्याय झाला आणि ही मागच्या वेळी निवडणूक जी झाली नाही ते एक मोठी अडचण आम्हा सगळ्या लोकांना या 2-3 वर्षामध्ये या ठिकाणी सामोरं जावं लागलं। आज खऱ्या अर्थानं काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि शिवसेनेच्या वतीनं 81 उमेदवार ताकदीनं उभा करायचं काम आदरणीय बंटी साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे। कोल्हापूरमध्ये अनेक वेळा साहेब मी मुद्दामून तुम्हाला सांगतो की आम्ही अनेक पत्रकार आम्हाला भेटत असतात, प्रश्न विचारत असतात आणि मला एका पत्रकारांनी परवा विचारलं, अहो म्हणले काँग्रेस पक्षाच्या वतीनं शिवसेनेच्या वतीनं तुम्ही एवढे उमेदवार उभा केले, तुमच्या समोर आज एवढी महायुतीची फौज आहे, कसं तुम्ही तोंड देणार? म्हणलं तुम्ही काळजी करू नका, समोर महायुतीची फौज जरी असली तर जनतेची फौज ही आदरणीय बंटी साहेबांच्या आणि आदरणीय शाहू महाराजांच्या मागं, हे खरं आहे। कारण खऱ्या अर्थाने जो लढा देणारा व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या मागे उभा राहण्याची जबाबदारी कोल्हापूरचे नागरिक दर निवडणुकीमध्ये घेतात। आपण कुणाला त्या ठिकाणी घाबरत नाही, आपल्याला कुठली भीती नाही, कारण खऱ्या अर्थानं कोल्हापूरमध्ये चांगल्या पद्धतीचं नेतृत्व आदरणीय बंटी साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक वेळी अनुभवण्याचं काम इथल्या सर्व नागरिकांनी या ठिकाणी केलं। आणि मग आज मला मुद्दामून आपल्याला सांगायचं आहे, ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे। जो उल्लेख आदरणीय बंटी साहेबांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये केला हे खरं आहे। ज्या पद्धतीनं अनेक लोकांना थोरात साहेब आम्ही विचारलं की कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं, आणि हा प्रश्न विचारल्यानंतर लोकांनी या आदरणीय बंटी साहेबांच्या मोहीममध्ये त्या ठिकाणी सहभाग दाखवला। मी आपल्याला आवर्जून सांगतो, जवळजवळ 12,000 ते 13,000 लोकांनी आज या ठिकाणी इथं सहभाग दाखवला आणि अनेक सूचना कोल्हापूरच्या प्रगतीच्या माध्यमातून दिल्या। आज तुम्ही जर विचार केला की कोल्हापूर पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही आमची दूरदृष्टी या जाहीरनाम्यामध्ये आज त्या ठिकाणी मांडू शकलो असतो, पण फक्त आम्ही मांडल्यावर ही प्रश्न सुटणार आहेत का? तर एका बाजूला लोकांचा सहभाग जर असला तर निश्चितपणे आपण मिळून या ठिकाणी कोल्हापूरची प्रगती करू शकतो। आणि आज येणाऱ्या पुढच्या काळामध्ये कोल्हापूरला पुढे घेऊन जाण्यासाठी आज तुम्हा सगळ्यांचा सहभाग असणं अत्यंत गरजेचं आहे। आणि मी आवर्जून या ठिकाणी सांगतो, जो सगळ्यात महत्त्वाचा निर्णय आदरणीय बंटी साहेबांनी काय घेतला असेल, जी माता भगिनी गेल्या अनेक वर्ष आम्हा सगळ्यांना ताकद देते, जी माता भगिनी आपलं घर चालवती, त्या माता भगिनीला आधार देण्यासाठी थोरात साहेब आदरणीय बंटी साहेबांनी निर्णय घेतला की आज जी KMTची सर्व्हिस आहे ही सर्व माता भगिनींना मोफत दिली जाईल। हा निर्णय काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी घेतला। एका बाजूला जी विद्यार्थी आज शिक्षण घेतात त्यांना देखील आधार देण्याचं काम घेतलं, त्यांना देखील मोफत करायचा निर्णय या ठिकाणी आपण KMTच्या माध्यमातून घेतलेला। आणि मग असे अनेक निर्णय जे साहेबांच्या वतीनं आज या महानगरपालिकेच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये आम्ही त्या ठिकाणी घेणार। जो उल्लेख मगाशी गोपाल शेट्टे साहेबांनी केला, अनेक मंडळी साहेबांच्यावर टीका करत असती, अनेक मंडळी आम्हा सगळ्यांना बोलत असती की तुम्ही थेट पाईपलाईन आणणार होता, थेट पाईपलाईन आणल्यानंतर त्या ठिकाणी पाणी मिळणार होतं,
परवाच साहेबांनी या ठिकाणी जाहीर केले, जी मंडळी टीका करते त्या मंडळीला कदाचित माहीत नसेल. मला आधी वाटलं होतं कोल्हापूरचा आढावा त्यांना असावा, कारण एवढे अनुभव आहेत. पण आज खऱ्या अर्थानं मला देखील त्या ठिकाणी क्यू येते की जी मंडळी टीका करते त्यांच्या घरात कुठलं पाणी येत असेल तर ते थेट पाईपलाईनचं पाणी येतं. आणि बंटी साहेबांनी हा प्रकल्प खऱ्या अर्थानं मनापासून त्या ठिकाणी पूर्ण केला. तो प्रकल्प काय होता तर तो प्रकल्प आज काळंबाडी धरणातून पाणी उचलायचं आणि कोल्हापूरमध्ये पुईखडी तिथं जो प्लांट आहे तिथंपर्यंत पाणी आणायचं. पुढचं जे काही त्या ठिकाणी आपल्याला पाणीचं वितरण होणार होतं ते कोण करणार होतो तर ते आज खऱ्या अर्थानं प्रशासक असल्यामुळं महानगरपालिका करणार होती. आणि महानगरपालिकेची जबाबदारी होती की हे पाणी प्रत्येकाच्या घरामध्ये पोचवायचे. आणि मग खऱ्या अर्थानं थोडासा थोडी पार्श्वभूमी सांगतो आपल्याला की आज जे काही पाणी वितरण करण्याची जी योजना आहे ती योजनेची जबाबदारी आज एक दास कॉन्ट्रॅक्टर म्हणून आहे. त्या कॉन्ट्रॅक्टरला ती कॉन्ट्रॅक्टर कोण आहे तर ते खाडे म्हणून एक कॉन्ट्रॅक्टर आहे. हे खाडे कोण तर खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना माहीत असेल भाजपच्याच मंत्रीचे त्या ठिकाणी चिरंजीव आहेत. अशा व्यक्तीला खऱ्या अर्थानं हे कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं आणि हे कॉन्ट्रॅक्ट दिल्यानंतर देखील हे काम त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये त्यांनी पूर्ण केलं नाही. आणि मग अजून देखील जी वितरण व्यवस्थेची अडचण आहे याचे प्रश्न विचारले समोरच्या माणसांना तर त्याचं उत्तर ती मंडळी देऊ शकत नाही. आणि दुसऱ्या बाजूला 24 कोटी दंड होऊन देखील अजून देखील साहेब त्यांनी काम पूर्ण केलेलं नाही. आणि मग आज जी मंडळी टीका करते ह्यांनी हा विचार केला पाहिजे की सातत्याने सामान्य माणसांना सर्वसामान्य माणसाला ताकद देण्याची भूमिका जी आदरणीय बंटी साहेबांनी केली, अनेक कामं पूर्ण करण्याचे प्रयत्न केले. तसाच थेट पाईपलाईनचा उल्लेख जो मी केला तो खऱ्या अर्थानं पूर्ण करण्याची जबाबदारी देखील त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये वितरण व्यवस्थेची आमची आहे ठिकाणी असणार. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. येणाऱ्या पुढच्या काळामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं असेल शिवसेनेच्या वतीनं असेल एक चांगलं काम करण्याची भूमिका आमची असणार आहे. आपल्या सगळ्यांना आधार देण्याचं काम त्या ठिकाणी असणार आहे. अनेक ठिकाणी प्रॉपर्टी कार्डच्या अडचणी असतात ते सोडवण्याचा प्रश्न आज आदरणीय बंटी साहेबांच्या माध्यमातून सुटणार आहे. त्यामुळे अनेक विषय असतील. हे आमचे 8 उमेदवार आज खऱ्या अर्थानं सक्षम आहेत. कोण काय बोललं काय बोलत असेल ह्याच्यावर विचार करायचा नाही. मी 8 उमेदवाराला त्या ठिकाणी विनंती करतो की आपण त्याच्यावर टीका करण्यामध्ये वेळ घालवायची नाही. आपण त्यांची रेस पुसण्यापेक्षा आपली रेस कशी वाढेल याकडे पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी आपण लक्ष द्यायचं आहे. कारण खऱ्या अर्थानं आपल्या मॅचचं कॅप्टन कोण असतील तर आदरणीय बंटी साहेब आहेत. जसं विराट कोहली हा कॅप्टन आहे तसं बंटी साहेब त्या ठिकाणी कॅप्टन आहेत. त्यामुळे पुढच्या काळामध्ये निश्चितपणे एक चांगलं काम करण्याची धमक आज एका बाजूला आदरणीय बंटी साहेबांच्या त्या ठिकाणी. तेव्हा माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळी जण एकत्र होऊन या ठिकाणी निवडणूक लढवली पाहिजे. अनेक लोक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील. मगाशी सय्यद साहेबांनी उल्लेख केला की आपल्या सगळ्यांच्या मध्ये भेदभाव निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्यानं होतोय. कदाचित आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की दुर्दैव आहे की आज या राज्यामध्ये असेल किंवा कोल्हापूरमध्ये असेल ही मंडळी पुढच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांच्या मध्ये भेदभाव कसा निर्माण होईल यासाठी सातत्यानं त्या ठिकाणी प्रयत्न करतात. आज खऱ्या अर्थानं आपण सगळेजण एकत्र वाढलो, एकत्र पुढे गेलो आणि हीच ताकद आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या माध्यमातून जो विचार शाहू महाराजांनी आपल्याला दिला तो विचार पुढच्या काळामध्ये पुढे घेऊन जाण्याची आज गरज आहे. शाहू फुले आंबेडकरांनी जो विचार दिला तो विचार पुढे घेऊन जाण्याची गरज आहे. आणि माझी विनंती आहे की येणारा पुढचा काळ हा अत्यंत महत्वाचा आहे. आपण सगळ्यांनी एकजूट राहणं अत्यंत महत्वाचं आहे. कोण काही बोलायला आलं तर त्यांना आपण आरसा दाखवला पाहिजे. त्यांना सांगितलं पाहिजे की आम्ही काही झालं तर 15 तारखेला काँग्रेसच भारी हे आपल्याला त्या ठिकाणी सांगावं लागेल. 15 जानेवारीला काँग्रेसच भारी हे आपल्याला त्या ठिकाणी सांगावं लागेल. आणि या उद्देशानं पुढच्या 2-4 दिवस आपण त्या ठिकाणी काम करू एवढंच या ठिकाणी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. आणि आज आदरणीय महाराज आदरणीय थोरात साहेब आपल्या या सभेला या ठिकाणी आलेत याबद्दल मनापासून त्यांचं मी पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो. तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद आम्हा सगळ्यांच्या बरोबर असाच राहील अशी देखील अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.